नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपला आज ऑर्गनायझेशन अँड कॉमर्स हा जो विषय आहे, ऑर्गनायझेशन अँड कॉमर्स अँड मॅनेजमेंट हा जो विषय आहे त्याच्यामधला फर्स्ट टॉपिकचं दुसरं लेक्चर आहे. याच्या अगोदरच्या म्हणजे पहिल्या लेक्चरमध्ये आपण व्यवस्थापन तत्वांचे स्वरूप समजून घेतले होते. एक 7-8 मुद्दे त्याच्यामध्ये आपण समजून घेतलं होतं. तत्वे म्हणजे काय ते देखील समजून घेतलं होतं. आणि आता आपल्याला हे तत्व तर समजलं, त्यांचं स्वरूप तर समजलं, पण त्याचं व्यवसायामध्ये नेमकं महत्व काय आहे, ही सगळी तत्व व्यवसायामध्ये का वापरायची, व्यवस्थापनाची तत्व कोणकोणती असतील, तर मी तो आता ते आपल्याला पुढे जाऊन अभ्यासाची फक्त एक अंदाज म्हणून सांगतो की जास्त वेतन दिल्यामुळे कार्यक्षमता वाढते, एकमेकाच्या कामावर नियंत्रण ठेवण्यात यावं अशा पद्धतीने कामाची रचना करणे, म्हणजेच काय, एका व्यक्तीने काम केलेलं दुसऱ्या व्यक्तीच्या कामातून ते तपासलं जावं, हे जर व्यवस्थापनात येतं, त्यामुळे कार्यक्षमता वाढते. तर अशी अनेक व्यवस्थापनाची तत्व आहेत. तर त्या तत्वांना आपण काय म्हणणार आहोत, त्या तत्वांचा आपण अभ्यास करणार आहोत, पुढे करणारच आहोत. पण ह्या तत्वांचं महत्व काय आहे व्यवसायामध्ये ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. सुरुवातीला त्याची थोडी प्रस्तावना समजून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. तर चला सुरू करूया. पहा, व्यवस्थापनाच्या तत्वांच्या स्वरूपात केलेल्या चर्चेनंतर, म्हणजे आपण जे आता व्यवस्थापनाची तत्वे जी पाहिली त्याच्यानंतर व्यवस्थापनाची तत्वे ही आपल्याला कळतं की सर्वत्र लागू पडतात. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की अमेरिकेत काम करणाऱ्या व्यक्तीला चांगला पगार दिला तर तू चांगलं काम कर, भारतात करणाऱ्याला दिला भारतात सुद्धा चांगलं काम करून, म्हणजे हे जे तत्व आहे, चांगलं वेतन द्या चांगलं काम करतील कर्मचारी, हे जे तत्व आहे ते तत्व सर्वत्र लागू पडतं. हे आपण कशात समजून घेतलं होतं, स्वरूपामध्ये समजून घेतलं होतं, म्हणजे स्वरूपामध्ये आपल्याला ते माहीतच होतं. तर ते आता आपण या ठिकाणी समजून घेतोय. तर व्यवसायामध्ये काही समस्या निर्माण होतात, म्हणजे एखादी समस्या आज निर्माण झाली परत 8 दिवसांनी तीच समस्या निर्माण होते, म्हणजेच काय, व्यवसायामध्ये पुन्हा पुन्हा काही समस्या निर्माण होतात आणि या समस्याचं पूर्वनियोजित उपाययोजनेच्या स्वरूपात ती असतात. म्हणजे त्या समस्यावर काहीतरी उपाययोजना करायची असेल तर ती उपाययोजना आपल्याला ह्या व्यवस्थापनाच्या तत्वांमधून करता येऊ शकते. म्हणजे व्यवसायामध्ये त्याचं खूप महत्व आहे. म्हणजे उदाहरणार्थ की एक 5 वर्षापूर्वी काय केलं होतं, कामगारांनी संप केला होता. कामगारांनी व्यवसायामध्ये संप केला होता. त्यावेळेस त्यांचा आपण पगार वाढवला, त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा त्या वाढवल्या, त्यामुळे त्यांनी 5 वर्षापर्यंत संप केला नव्हता. पण पुन्हा एकदा आता 5 वर्षानंतर संप केलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, ह्या पुन्हा पुन्हा काय होऊ शकतात, येणाऱ्या समस्या आहेत व्यवसायामध्ये. तर मग याच्यावर आपण त्यावेळेस पगार वाढवला तर यावेळेस सुद्धा थोडासा पगार वाढवला तर ही समस्या काय होईल, दूर होईल. म्हणजेच काय, पूर्वनियोजित उपाययोजनेच्या स्वरूपात अशी तत्व आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे मला याच्यामध्ये थोडक्यात सांगायचं काय आहे की ज्या व्यवसायामध्ये समस्या निर्माण होतात त्या व्यवसायांवर व्यवस्थापनाची जी तत्वे आहेत या तत्वांमध्ये उपाययोजना सांगितलेल्या असतात. म्हणून ही जी तत्व जे आहेत ना, ती जे व्यवसायाचे व्यवस्थापक असतात त्यांना आपण मॅनेजर्स म्हणतो, त्यांना मार्गदर्शक म्हणून काम करतात, म्हणजे मार्गदर्शक ठरतात. म्हणूनच व्यवस्थापकाला अशा सगळ्या तत्वांची माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे जी सगळी व्यवसायामध्ये व्यवस्थापन करत असताना आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणजेच त्याला आपण तत्व म्हणतो, त्या सगळ्या तत्वांची माहिती व्यवस्थापकाला असणं गरजेचं आहे. आता सर्व प्रकारच्या संघटना असतील किंवा सामूहिक संघटना असतील, त्या सगळ्या संघटनांमध्ये ही तत्वे वापरली जातात. मग ह्या तत्वांचं संघटनेचं स्वरूप असेल किंवा व्यवसायाचा आकार असेल किंवा संघटनेला जशी आवश्यक आहे तशी ती तत्वे काय केली जातात, वापरली जातात. ह्या तत्वांची चाचणी केलेली असते. मग चाचणी केलेली असते म्हणजे काय, की आपण एखाद्या पगाराला, मी तुम्हाला एखाद्या व्यक्तीला सांगितलं काल की कमी पगार द्या आणि एखाद्या व्यक्तीला जास्त पगार द्या, दोघांमध्ये आपण निरीक्षण करतो, म्हणजे चाचणी करतो. कमी का पगार देणारा व्यक्ती सारखा दुःखी असतो की मला कमी पगार आहे, मी काही चांगलं काम करणार नाही. परंतु चांगला पगार देणारा व्यक्ती जर सुखी असेल, त्याच्या गरजा पूर्ण होत असतील तर तो चांगल्या प्रकारे काम करेल. तर हेच या ठिकाणी असणार आहे की बरीच वर्ष
त्याच्यामध्ये चाचणी करून परीक्षण करून ती वर जगभर वापरात आलेली असतात. म्हणजे ती एका संशोधनातून निर्माण झालेली असतात. म्हणून काही खालील तथ्यांच्या आधारे आपण त्याचं महत्व समजून, म्हणजे खालील काही मुद्दे आहेत त्याच्या आधारे आपण हे तथ्यांचं काय महत्व आहे व्यवसायामध्ये ते समजून घ्यायचं आहे. तर पहिलं आहे, व्यवस्थापकांमध्ये उपयुक्त जाणीव निर्माण करते. म्हणजे संस्थेचे जे मॅनेजर्स आहेत, म्हणजे आता त्यांनी असं सांगितलं या ठिकाणी की व्यवस्थापकांना संघटना समजण्यास, म्हणजे जी व्यवसाय संघटना आहे त्या व्यवसाय संघटनेचं काम कशा पद्धतीने होऊ शकतं, त्या ठिकाणी कसं व्यवस्थापन गेलं पाहिजे हे समजण्यासाठी या व्यवस्थापन तत्वांची मदत होते व्यवस्थापकाला. आणि व्यवस्थापकाने या सगळ्या व्यवस्थापन तत्वांचा जर अभ्यास केला तर त्याला परिस्थिती आणि समस्या यांचं आकलन होतं. म्हणजे थोडक्यात काय, की व्यवसायामध्ये काय व्यवस्थापन कशा पद्धतीने चालतं. म्हणजे व्यवसायामध्ये कधी कधी काय होतं की प्रत्येकाचं काम वाटून दिलेलं असतं. म्हणजे उदाहरणार्थ ए हा व्यक्ती आहे, ए या व्यक्तीला माल आलेल्याचं रेकॉर्ड करायचंय, बी या व्यक्तीला काय करायचंय, माल गेलेल्याचं रेकॉर्ड करायचंय, आणि सी या व्यक्तीला काय करायचंय की माल उत्पादनासाठी किती वापरला याचं रेकॉर्ड करायचं. म्हणजे थोडक्यात काय, की ए ने काय काम करायचंय, बी ने काय काम करायचंय, सी ने काय काय काम करायचंय, हे त्या व्यवसाय संस्थेमध्ये जे ठरवून दिलेले व्यवस्थापनात त्या पद्धतीने ते करत असतात. आणि त्याचं जर आपण आकलन केलं तर ए काय सांगतो की माल येत असताना या समस्या आहेत, बी सांगतो माल विकत असताना या समस्या, सी सांगतो उत्पादन करत असताना या समस्या आहेत. म्हणजे थोडक्यात काय, आपण या सगळ्याचं जर आकलन केलं, अभ्यास केला व्यवस्थापकाने, जो व्यवस्थापक आहे त्यास, तर त्याला एक मदत होते की व्यवसायामध्ये काय समस्या आहेत त्या समस्या समजू शकतात आणि त्यांचं आकलन होतं. आणि ते आकलन म्हणजे त्या समजल्यानंतर त्या कशा दूर करता येईल, त्यांचं निराकरण कसं करता येईल, त्या दूर कशा करता येतील, आणि ही जी परिस्थिती आहे समस्येची, ती समस्या कशी हाताळता येईल या संदर्भात व्यवस्थापकास मदत होते. पण ही जी सर्व तत्वे आहेत ती व्यावसायिक लोकांचा अनुभवाचा परिणाम असतात. म्हणजेच काय, की मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या व्यक्तीला प्रोत्साहन द्या चांगलं, त्याला बोनस द्या, त्याला सणासुदीला गिफ्ट द्या, कामगार असेल तर ते कामगार त्या व्यवसाय संबंधी कृतज्ञ असतात की जो व्यवसाय आहे, जो व्यवसायाचा मालक आहे तो आम्हाला दिवाळीला बोनस देतोय, दर महिन्याला काहीतरी इन्सेंटिव्ह देतो आहे, कंपनीला जर नफा चांगला झाला तर नफ्यामध्ये थोडाफार हिस्सा त्यांना बक्षीस म्हणून वाटतो आहे. तर त्यांची एक आस्था निर्माण होती व्यवसाय संबंधीची, आणि त्यामुळे काय करतात, ते चांगलं काम करतात. म्हणजे थोडक्यात काय, हे एखाद्या व्यवसायाने एखाद्या व्यावसायिकाने म्हणजे एखाद्या व्यवसायाच्या मालकाने प्रयोग करून बघितले की जर कर्मचाऱ्यांना आपण अशा पद्धतीच्या सुविधा दिल्या तर ते चांगलं काम करतात का, आणि मग हा प्रयोग केला, त्याचा अनुभव घेतला, आणि मग असं लक्षात आलं की कर्मचाऱ्यांना जर सोयी सुविधा दिल्या तर ते चांगलं काम करतात. म्हणजे थोडक्यात काय, ही जी तत्व आहेत, सोयी सुविधा दिल्यावर चांगलं काम करतात हे तत्व आता झालं. ह्या तत्व काही लोकांच्या अनुभवाचा परिणाम असतो. म्हणजे काही व्यावसायिक असतात की त्यांनी त्याचा वापर केलेला असतो, अनुभव घेतलेला असतो आणि त्याचा तो परिणाम असतो. भिन्न परिस्थितीत ही जी तत्व आहे ती कशी हाताळावी हे समजण्यासाठी, म्हणजे हे वेगवेगळ्या परिस्थितीत कोणत्या तत्वांचा वापर केला पाहिजे हे समजण्यासाठी व्यावसायिक व्यवस्थापनाची जी तत्व आहेत त्यांचा देखील फायदा होतो. अशा प्रकारे योग्य वेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळे साधनांचा अपव्यय कमी होऊन अपेक्षित ध्येय प्राप्ती करणे शक्य होते. म्हणजे आपल्याला जर योग्य वेळी मार्गदर्शन भेटलं, आपण व्यवस्थापन चांगलं समजून घेतलं, सगळी तत्व आपल्याला माहिती आहेत, तर समस्या निराकरण करता येईल. आणि जो अपव्ययी होईल आपला म्हणजे भूमी श्रम हे आपण योग्य पद्धतीने योग्य व्यवस्थापन करून योग्य पूर्वनियोजन करून पैशाचा वापर केला, बिल्डिंग वापरली, मशिनरी वापरली, सगळं व्यवस्थित केलं, तर आपल्या संसाधनं जे आहेत भूमी श्रम भांडवल यांचा अपव्यय कमी होईल आणि व्यवसाय संस्थेचं ध्येय देखील लवकरच आपल्याला प्राप्त करता येईल. हे झालं पहिलं. दुसरं, संसाधनांच्या प्रभावी वापरास मदत.
म्हणजे व्यवसाय संस्थेमध्ये व्यवसाय करण्यासाठी दोन प्रकारची संसाधन आवश्यक असतात. एक म्हणजे भौतिक. भौतिक संसाधनांमध्ये कोणती कशाची समावेश होतो? भौतिक म्हणजे फिजिकल, म्हणजे उदाहरणार्थ जमीन, इमारत, पैसा म्हणजेच निधी यांचा. मग त्यांनी तेच सांगितले की व्यवसाय संघटनेत दोन प्रकारची संसाधने वापरली जातात, म्हणजेच भौतिक संसाधने आणि मानवी संसाधने. भौतिक संसाधने आपल्याकडे मुबलक प्रमाणात आहेत, साहित्य आहे, यंत्रसामुग्री आहे, पैसा आहे, पण ह्याचा वापर करण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक असतं. आणि ही मानवी संसाधने जर आपल्याला योग्य पद्धतीने हाताळता आली नाही, त्याचा वापर करता आला नाही, म्हणजेच आपल्याला व्यवसायाचं व्यवस्थापन करता आलं नाही. म्हणजेच काय, आपल्याला व्यवसायाची तत्वे माहीत नसल्यामुळे आपण व्यवस्थापन करू शकत नाही. आणि हे जर व्यवस्थापन जर व्यवस्थित नाही केलं तर या संसाधनांचा अपव्यय होईल, ती वाया जातील आणि व्यवसाय संस्थेला आपले ध्येय पूर्ण करता येणार नाही. आणि तेच त्यांनी या ठिकाणी सांगितले की दोन प्रकारची संसाधने, एक भौतिक आणि एक मानवी संसाधने, म्हणजे त्याला मनुष्यबळ म्हणू शकतो. या संसाधनांचा पर्याप्त वापर करून त्यांच्या अपव्ययावर नियंत्रण ठेवणं आणि या संसाधनांमध्ये योग्य संतुलन राखणे हे व्यवस्थापनाचं मूलभूत कार्य आहे. म्हणजे व्यवस्थापन ही संसाधने वापरणे, त्यांचा अपव्यय कसा कमी होईल, दोघांमध्ये योग्य समन्वय कसा साधता येईल, त्या पद्धतीनेच ते केलं जातं आणि तरच आपल्याला काय होऊ शकतं, व्यवसायामध्ये ध्येय प्राप्ती होऊ शकते. आणि हे जर करता आलं नाही, मग करता कधी नाही येणार, जर आपल्याला व्यवस्थापनाची तत्वच माहित नसतील तर करता येणार नाही. म्हणजे व्यवस्थापनाची तत्व माहिती असतील तर संसाधन योग्य वापरता येतील, त्यांचा अपव्यय टाळता येईल आणि व्यवस्थापन व्यवस्थित करता येईल आणि व्यवस्थापनावर नियंत्रण देखील ठेवता येईल. एकच मिनिट, थोडस झूम करतो. पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलेलं की त्या तत्वांचा वापर करून व्यवस्थापनामध्ये काय करता येते, शिस्त आणता येते, कामकाज व्यवस्थित करता येतं. व्यवस्थापनाची तत्व माहिती असतील तर व्यवसायामध्ये निरोगी वातावरण आपल्याला निर्माण करता येतं. यामुळे जे कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध निर्माण करता येतात आपल्याला. म्हणजे आपल्याला तत्व माहिती की कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करायचं, कर्मचाऱ्यांमध्ये संबंध काय, बघा एकाच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद होतात. काय वाद होतात की त्याला जास्त काम आहे, मला कमी काम आहे, किंवा मला हे अवघड काम आहे, त्याला ते सोपं काम आहे, याच्यामुळे वाद होऊ शकतात. आणि हे जर वाद टाळायचे असतील तर कामाची वाटणीच व्यवस्थापक जो आहे, मॅनेजर आहे, त्याने योग्य प्रमाणात केली, योग्य व्यक्तीला योग्य काम दिलं, त्याची कामाची कार्यक्षमता बघून त्याला काम दिलं, तर हे वाद टाळले जाणार नाहीत. त्याचं कौशल्य बघून त्याला काम दिलं तर हे वाद होणार नाहीत. म्हणजेच काय, व्यवस्थापक हा खूप महत्वाचा आहे व्यवसायामध्ये. त्याला व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आणि व्यवस्थापन कधी करणं आलं पाहिजे त्याला, आणि व्यवस्थापन कधी करल तो, जर त्याला हे व्यवस्थापना संदर्भातली सर्व तत्व जर माहिती असतील तरच तो करू शकतो. म्हणजेच काय की व्यवसायामध्ये व्यवस्थापन करत असताना व्यवस्थापनाची जी तत्व आहेत ती खूप महत्वाची भूमिका पार पाडत असतात. मग कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय राखता येतो, भूमी, श्रम, भांडवल, यंत्रसामुग्री यांचा चांगल्या प्रकारे वापर करता येतो आणि व्यवसायाची कार्यक्षमता वाढविता येते आणि प्रभावी प्रशासन देखील निर्माण करता येतं. उदाहरणार्थ त्यांनी सांगितलेलं आहे की प्रमाणित साधने व यंत्रांच्या वापरामुळे वस्तूचा दर्जा वाढतो, उत्पादन वाढते आणि मानवी संसाधनांची कार्यक्षमता देखील वाढते. त्याच्यानंतर शास्त्रीय निर्णय घ्यावे लागतात काही, त्याच्यामध्ये सुद्धा व्यवस्थापन तत्वांचा फायदा होतो. शास्त्रीय निर्णय म्हणजे काय, काही सायंटिफिक डिसिजन घ्यावे लागतात. आणि मग व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे आपण असं म्हणतो. का शास्त्र आहे, कारण की शास्त्रामध्ये म्हणजे सायन्समध्ये काय केलं जातं, ऑक्सिजन जर निर्माण करायचे असतील तर नायट्रोजन आणि पाणी म्हणतो आपण त्याला, त्यांचे काहीतरी अणु एकत्र केल्यानंतर काय होतो, ऑक्सिजन निर्माण होतो. तर हे आपल्याला काय की हे दोन रसायने एकत्र केल्यानंतर ऑक्सिजन निर्माण होणार आहे, त्याचा फायनल निष्कर्ष ऑक्सिजनच आहे. मग त्या टप्प्याटप्प्याने आपल्याला करावं, एक पद्धतशीर पद्धत असते त्याची. तसंच संशोधन, मग तसंच व्यवस्थापनामध्ये देखील आहे. व्यवस्थापनामध्ये देखील काही तत्वे जी आहेत ती शास्त्रीय पद्धतीने केली जातात. म्हणजेच काय, जसं आपण म्हणतो
की एखादं रसायन निर्माण करण्यासाठी इतक्या प्रमाणात हे कंटेंट, तितक्या प्रमाणात ते कंटेंट. तसंच व्यवस्थापनामध्ये देखील आहे की काही प्रयोग असे केले जातात की एवढे कर्मचारी काम करत असताना त्यांना ही परिस्थितीमध्ये इतकं वेतन दिल्यानंतर, असं प्रोत्साहित केल्यानंतर, या सुविधा दिल्यानंतर अशा पद्धतीचं आउटपुट निघतं, म्हणजे चांगलं उत्पादन निघू शकतं. हे काय आहे, आपण सगळं एकत्रित केल्यानंतर, म्हणजे आपण उदाहरणार्थ मला तुम्हाला एक गोष्ट साध्या सिंपल भाषेमध्ये सांगतो की समजा काय झालंय की व्यवसायामध्ये एक काम करण्यासाठी 20 कर्मचारी आहेत, बरोबर. आणि हे 20 कर्मचारी ते रोज काम करतात, रोज ती वस्तू 20 कर्मचारी तयार करतात. पण आपण काय केलं की ज्या एकच वस्तू निर्माण करतात हे 20 कर्मचारी, बरोबर, एक ती काम केल्यानंतर दिवसभर. पण आपण काय केलं, या कर्मचाऱ्यांना एक आपण प्रलोभन दिलं की तुम्ही जर 2 वस्तू निर्माण केल्या, तर 20 कर्मचाऱ्यांनी दिवसामध्ये 2 वस्तू निर्माण केल्या, तर तुमच्या पगारामध्ये इतकी टक्के वाढ होईल, 10% वाढ होईल. तुम्हाला दुसरी वस्तू निर्माण केली, तर त्या वस्तूपासून जे विक्रीतनं पैसे येतील त्याच्या एवढे टक्के तुम्हाला नफा मध्ये सहभाग भेटेल. त्याच्यानंतर तुम्हाला 2 वस्तू जर तुम्ही दिवसामध्ये निर्माण केल्या, तर तुम्हाला चहा, नाश्ता, जेवण वगैरे फ्री असेल. त्याच्यानंतर 2 वस्तू जर निर्माण केल्या, तर तुमच्या पगारामध्ये एवढी वाढ केली जाईल. म्हणजे अशा प्रकारचं प्रलोभन दिल्यानंतर हे 20 कर्मचारी ज्या ठिकाणी एक वस्तू निर्माण करायचे, त्याच ठिकाणी ते आता 2 वस्तू निर्माण करायला लागतील, अधिक चांगल्या कार्यक्षमतेने काम करून. म्हणजे थोडक्यात मला सांगण्याचा उद्देश काय आहे की हा प्रयोग केला ना आपण, की 20 कर्मचाऱ्यांना ह्या सुविधा दिल्या, हे प्रलोभन दिलं, पैसे वाढवून दिले, जेवणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, त्याच कामाच्याच ठिकाणी चहा आणून दिला कामाच्याच ठिकाणी, तर ते काम चांगले करायला लागले. म्हणजे थोडक्यात काय, प्रयोग केला. आणि सायन्समध्ये प्रयोगाचा निष्कर्ष काय असतो की चांगला निष्कर्ष असेल समजा, तर हा आपल्या प्रयोगाचा निष्कर्ष आला. म्हणजेच काय, शास्त्रीय निर्णय घ्यायचे असतील, काय म्हणजे काही सायंटिफिक जर निर्णय घ्यायचे असतील, तर काही तत्वे असे असतात की जी शास्त्रावर अवलंबून असतात. त्यासाठी एखादी गंभीर परिस्थिती कुशलतेने हाताळण्यास मदत होते. अन्यथा व्यवस्थापनाला काय करावं लागेल की बाबा चुका आणि शिका या पद्धतीचा वापर करावा लागेल, आणि त्यामुळे व्यवस्थापन व्यवस्थित होणार नाही. त्यामुळं विविध व्यवस्थापन तत्वांच्या वापरामुळे, म्हणजे आपल्याकडे जी तत्वे आहेत व्यवस्थापनाची वेगवेगळी आहेत, त्यांच्या वापरामुळे अशी जर काही परिस्थिती असेल की ज्याच्यावर आपल्याला काही पर्यायाने शास्त्रीय निर्णय घ्यावे लागत असतील, तर ते निर्णय घेण्यासाठी देखील आपल्याला ही तत्वे महत्वाची आहेत. त्याच्यानंतर पुढे जाऊया. पहा, सामाजिक जबाबदारीची जाणीव देखील आपल्याला ह्या तत्वांमुळे होते. तर संघटनेमध्ये प्रत्येक पैलूवर व्यवस्थापनाची तत्वे आधारित असतात. म्हणजे समाज ज्या ठिकाणी समाज जसा आहे, त्या ठिकाणी कामगार त्या प्रकारचे भेटतील. म्हणजे ज्या ठिकाणी धार्मिक कार्यविधी केली जातात, त्या ठिकाणी काम करणारे व्यक्ती सुद्धा धर्म मानणारे, पंथ मानणारे असतील, बरोबर ना. तर ही तत्वे प्रत्येक गोष्टीवर परिणाम करत असतात. तर त्यांनी तेच सांगितले की संघटनेच्या प्रत्येक पैलूवर व्यवस्थापनाची तत्वे आधारित असतात. ही तत्वे केवळ साधने प्रभावीपणे हाताळण्याच्या दृष्टिकोनातून विकसित केलेली नाहीत, तर ती व्यवसायाची समाज प्रती असणारी जबाबदारी देखील समजून घेण्यासाठी उपयोगी पडतात. की व्यवसाय समाजासाठी काय करेल, ज्यामुळे ते वाजवी किमतीत दर्जेदार उत्पादने देऊ शकतात, बाजारातील कृत्रिम मक्तेदारी टाळणे, वाजवी स्पर्धा करणे, योग्य मोबदला मिळवणे, वातावरणातील बदल, कामाची सुयोग्य जागा, मानक साधने व यंत्रणा इत्यादी गोष्टींवर केंद्रित केली जाऊ शकतात. पुढं संशोधन आणि विकासास प्रोत्साहन. आता बघा, या तत्वांचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट कोणतीही व्यवसाय संस्था, आता आपण कोरोनाचा जर विचार केला, तर कोरोनाची लस सिरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्ड नावाची विकसित केली. हा रोग आहे, रोगावर लस काढायची आहे, मग त्यासाठी त्यांनी संशोधन केले आणि संशोधन करून त्या लसीचा विकास केला, म्हणजे निर्माण केला. तसंच व्यवसायामध्ये देखील असतं, संशोधन विकासाला खूप महत्व असतं व्यवसायामध्ये. तर व्यवस्थापनाची तत्वे गतिमान आहेत, त्यांचे स्वरूप व्यवसाय जगतातील बदलानुसार बदलत असतं. म्हणजे जग जसं बदलतं तसं व्यवसाय देखील बदलणार आहे. परिस्थितीनुसार, काळानुसार त्याच्यामध्ये विकास केला गेला पाहिजे. म्हणजे जर आपण
20 वर्षापूर्वीची जी कार आहे टाटाची आणि ती आत्ताची जर आपण टाटाच्या गाड्या बघितल्या तर त्याच्यामध्ये फरक दिसणार आहे आपल्याला. टाटाने त्याच्यामध्ये काय केलेले आहेत, भरपूर बदल केलेले आहेत. म्हणजेच काय केलं, रिसर्च केला आणि डेव्हलपमेंट केली. लोकांच्या गरजा, ट्रेंड समजून घेतले. म्हणजेच व्यवस्थापकांना देखील त्यात सुधारणा करावी लागते व्यवस्थापन तत्वांमध्ये. व्यवस्थापकाकडून कामाच्या ठिकाणी नवीन प्रवाह आपोआप स्वीकारले जातात. म्हणजे नवीन काय आलं तर ते स्वीकारावं लागतं. हे कधी शक्य होतं, मार्गदर्शक तत्वांमुळे आपल्याला काय होतं, व्यवस्थापनात अशी अनपेक्षित तत्वे स्वीकारली जातात. व्यवस्थापकाला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असल्यामुळे तो परिस्थितीनुसार त्या तत्वांमध्ये बदल करू शकतो. संशोधन आणि विकासाप्रतीचा वैज्ञानिक दृष्टिकोन तो समोर ठेवतो आणि त्याच्यामध्ये वाढ होण्यासाठी विकास, प्रशिक्षण इत्यादीसाठी उपयोग करून घेतो त्याचा. उदाहरणार्थ त्यांनी असं सांगितले की संशोधन व विकास विभाग उत्पादन, वित्त, विपणन, मानवी संसाधन इत्यादी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान शोधण्यासाठी सतत कार्यरत असतो. म्हणजे संशोधन विकास विभाग जो आहे तो विभाग उत्पादन असेल, वित्त असेल, विपणन असेल, संसाधन असेल, मानवी संसाधन इत्यादी मध्ये काय काय नवीन निर्माण झालेले तो शोधतो आणि ते अंमलात आणण्यासाठी तत्पर असतो. त्याच्यानंतर समन्वय आणि नियंत्रणास मदत. म्हणजे आता ही जी तत्व आहे ती कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधणे, वेगवेगळ्या विभाग, आता फॅक्टरीमध्ये म्हणजे व्यवसायामध्ये वेगवेगळे विभाग असतात. विक्री विभाग असेल, उत्पादन विभाग असेल, खरेदी विभाग असेल, त्याच्यानंतर प्रशासकीय विभाग असेल, तर ह्या वेगवेगळ्या विभागांमध्ये समन्वय साधण्याचं काम हे आपल्याला व्यवस्थापन तत्वांमुळे शक्य होतं. तर तेच सांगितले त्यांनी. तर व्यवस्थापनाची तत्वे जी आहेत ती योग्य समन्वय साधने व नियंत्रण करण्यास मार्गदर्शक ठरतात. वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय व सहकार्याची भावना निर्माण करण्यासाठी ही तत्वे खूप महत्वाची आहेत. कारण की समन्वय आणि सहकार्य हे कर्मचाऱ्यांमध्ये प्रस्थापित करणे हे आव्हानात्मक काम आहे आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं देखील आव्हानात्मक काम आहे. आणि हे आपल्याला कधी शक्य होईल, तर व्यवस्थापनाच्या वेगवेगळी तत्वे जी आहेत त्यामुळे ते आपल्याला काय होणार आहे, शक्य होणार आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे वस्तुनिष्ठ भूमिका घेण्यास मदत. शेवटी व्यवस्थापक जो आहे किंवा व्यवस्थापन जी तत्वे आहेत ती वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाने विकसित करता येतात आणि विकसित झालेले असतात. त्यामुळे व्यवस्थापकाला व्यवसायाच्या संधी ओळखता येतात, तसेच समस्येचे मूळ कारण शोधून काढता येतं, मग त्या समस्येवर योग्य उपाययोजना करता येते. त्यामुळे व्यवस्थापकाचा देखील आत्मविश्वास वाढतो आणि वस्तुनिष्ठ भूमिका व्यवस्थापकाला घेण्यास या तत्वांचा काय होतो, मदत होते किंवा उपयोग होतो. तर ही आपण आता जे बघितलं ते व्यवस्थापन तत्वांचे महत्व बघितलं. आता पुढे आपण काही व्यवस्थापना संदर्भातले काही सिद्धांत आहेत ते पाहणार आहोत. आज आपण इथंच थांबूया. सर्वांना धन्यवाद.